मी तुला सांगतोय की मी इथे राहणार आहे. झालंय. अगं ये, इतका काय विचार करतेस? नाही, आता मी इथेच राहणार आहे ना कायमचा. काय? अगं नाही नाही नाही, जाईन मी जाईन. तुला घेऊनच जाईन. ते अपार्टमेंट बघायला नवीन तुला न्यावं लागेल ना मला. तोपर्यंत मला सांभाळशील ना? मी नाही म्हणलं तर ऐकणार आहेस? अजिबात नाही. एक मिनिट. ओ क्या? मी तुला घरात राहायला परमिशन देणारच हे ऑलरेडी कन्सिडर करून तू माझ्यासाठी हे आणलंयस का? ऍज अ डॉक्टर तुझ्या डोक्यात मेंदू नाहीये हे मला कन्फर्म झालेलं आहे. कारण तू विचारच करत नाहीयेस. सगळ्या गोष्टी तुझ्या तू ठरवून मोकळी होतेस. हे बघ, मी तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे मला माहित नाही, पण तू माझ्यासाठी खूप आहेस. तू यार, तू माझा मित्र आहेस, तू माझा शत्रू आहेस. तू माझी शाळा घेतेस, तू माझं लक्ष ठेवतेस. तू माझं सगळं आहे सगळं. म्हणून हे तुझ्यासाठी. हे काय मध्येच? अरे मध्येच काय? आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज व्हॅलेंटाईन्स डे? ऑफकोर्स. तू व्हॅलेंटाईन डे ला मला एक मिनिट थांब. व्हॅलेंटाईन डे फक्त लव्ह बर्ड्सनी साजरा करायचा असं आहे का? मग तू माझी खूप खास मैत्रीण आहेस ना ग. म्हणून इफ यू डोंट माइंड. तू पण माझा बेस्ट फ्रेंड आहेस. मी का माइंड करेन? मला सांग, मी हे शर्ट घालू का? हे मी राधासाठी काय गिफ्ट घेऊ ग? म्हणजे तिला काय आवडेल काय नाही आवडणार ना मला कळतच नाहीये. अरे हॅलो विकी, मी आलेच. हा अरे जस्ट पिंकी, विकी सरांना चहा दे. अरे मोटू, परत काय झालं हिला अचानक यार? कबीर, ओ माय गॉड, थँक गॉड भेटलास. आय एम सॉरी. पण तू अशी धावत का आलीस? काय एनी प्रॉब्लेम? आय एम सॉरी. हे एवढं सांगायला तू धावत आलीस? हो, अरे मी मूर्ख आहे, मी डम आहे. मला काय अक्कलच नाहीये. आज व्हॅलेंटाईन डे. तू इतका एक्साइटेड मला काहीतरी सांगायला आलास आणि मी बघ ना, मी माझंच रडगाणं घेऊन बसले देवांच्या आठवणीत. गाई रिलॅक्स. हे बघ, आय नो तू अपसेट आहेस आणि मला त्याचं कारणही माहिती. कारण काहीही असो, पण आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? अगं आई बस आता. हे बघ, देवासाठी तू जेवढी अपसेट आहेस ना तेवढा मीही अपसेट आहे. पण राधासाठी म्हणून तू प्लीज गिल्ट घेऊ नकोस. इनफॅक्ट तुझा आणि राधाचा पहिला व्हॅलेंटाईन डे. गाई, आय नो, आय विल मॅनेज समथिंग. यू डोंट हॅव टू मॅनेज एनीथिंग. मी मॅनेज करणार. काय? मी तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लॅन करणार आहे. तू प्लॅन करणार आहे? तुमचा पहिला आणि आयुष्यातला सगळ्यात बेस्ट व्हॅलेंटाईन्स डे मी प्लॅन करणार आहे. अगं पण मी एवढे कपडे घेऊन आलो, ऍक्सेसरीज घेऊन आलो, तू काहीच सिलेक्ट केलं नाहीये. मी काय घालू तेही माहित नाहीये मला. मला त्याची काही गरजच नाहीये. मी सगळं नवीन आणणार आहे. सगळं नवीन. थँक्यू सो मच. आय लव्ह यू माय बेबी. आणि राधाला नको सांगूस की मी प्लॅन केलंय म्हणून. तिला असं वाटलं पाहिजे तूच केलेस. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. ओ गॉड. सॉरी. सॉरी. या. तुझा हरक्युलस का झालाय? अजून थोडा वेळ लावला असतास ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झालो असतो. बिटवीन. थँक्यू सो मच. ऍक्च्युली तुझ्यामुळे कळलं मला की आज व्हॅलेंटाईन्स डे आणि त्याच्यामुळेच मी कबीरसाठी ना आता काय
काय नाही, कुठे काय. बरं मला एक सांग, तू आज तुझ्या त्या स्पेशल व्यक्तीसाठी काय प्लॅन केलंस? नाही, मी माहित नाही मला. का? कारण त्या स्पेशल पर्सनला हे माहित नाही की ती माझ्यासाठी स्पेशल आहे. का सांगितलं नाहीयेस अजून? इनफॅक्ट आजच सांगून टाक. अरे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, तुझं काम सोपं होऊन जाईल. हे नाही, आज नाही. अरे कबीर आणि राधासाठी काय डेट प्लॅन करायची हे विकी करेक्ट सांगू शकेल. पण त्याला आता डायरेक्ट कसं विचारू? ऐक ना, बरं सांग ना, अशी एकदम इम्प्रेसिव्ह डेट जर प्लॅन करायची असेल तर काय करायला पाहिजे? अच्छा, माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डे ची स्पेशल डेट प्लॅन करायची आहे. पण मला आवडेल अशी. सरळ सरळ सांगायचं तर नाही, आडून आडून हिंट देत आहेत का मॅडम? मला नाही कळत. माय गॉड, यू आर ब्लशिंग विकी. अरे नाही लाजत मी. गालावरची खळी हे बघ. पण असं कसं सांग ना, असं कसं सांगणार मी काय? सडू, ऐक ना, समजा जर का मला तुझ्यासाठी डेट प्लॅन करायची असेल तर मी काय करायला पाहिजे? प्लीज 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 सांग. सांगू? हे असं गुलाब द्यायचं. असं हा झालं? एवढं तर पुरे नाही तुझ्या? नाही, हे काय कोणीही करतो रे. ओके ओके. Will you be my Valentine? वाव, ग्रेट. सांग लवकर, गुडघे दुखतेत माझे. थांब ना, विचार करू देत मला. अरे चल मी जातो. नाही 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 नाही.
अहो काय बोलताय काय? आज मला तुम्हाला भेटायचंय. बापरे, मला भेटायचंय. मी आवडतो. Cause Dr. Sachin, you're the best. You are the best. I'm the best. I'm the best. I'm the best. हॅलो. ऐकताय ना? हा येस येस ऐकतोय. येस ऐकतोय. ओ बोला ना. आज खूप बोलायचंय, पण भेटून. ओ माय गॉड. हो, भेटून. आज मला माझ्या प्रेमाला म्हणजे तुम्हाला भेटायचंय. इतके दिवस मी नुसते मेसेज करते. आज प्रत्यक्षात भेटून बोलूया ना प्लीज. नाही म्हणू नका. अहो मी आज कसा भेटीन? आता मी कॉलेजला आहे हो. आज भेटणं शक्य नाही. प्लीज प्लीज भेटा ना. अहो पण आता मी नाही भेटू शकत. मी कॉलेजमध्ये आहे. तुम्ही मला भेटला नाहीत ना, तर मी तुमच्या केबिन मध्ये येईन ना तुम्हाला भेटायला. ओ नो 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 नो. तुम्ही नका येऊ प्लीज. मी येतो. ओके जस्ट वेट. मी येतो. हॅलो. हा तुम्ही अजिबात येऊ नका. मीच येतो. कुठे येऊ? आपलं जे कॉलेजच्या इथे जवळ खाली झाड आहे ना, त्या झाडाजवळ या ना. हा कधी? ओ आत्ता. आज असं काय करताय? आता ओके आलो. ओ पण एक मिनिट, तुम्ही मला याआधी कधी बघितलंय का? नाही. आपण पहिल्यांदा भेटणार. मग तुम्ही कसं ओळखणार मला? हो मी कसं ओळखणार तुम्हाला? आता काय? हा, तुम्ही की नाही एक काम करा. तुमच्या एका हातात स्टेथोस्कोप आणि दुसऱ्या हातात इंजेक्शनची सिरिंज घेऊ द्या. म्हणजे कसं मी तुम्हाला ओळखू शकेन ना. येस. बापरे डॉक्टर सचिन, कोणाला तरी तुम्ही आवडता. कोणाला तरी तुम्हाला भेटायचंय. ओह युअर द बेस्ट. हॅलो. बसा ना, काय चाललंय तुमचं? काय? नाही तुम्हाला काही नाही. ते आपले ऑटोवाले. तुम्ही या झाडाखाली. ओके आलो. मी आलोच. हो आलो. आलो. मी तुम्हाला कसं ओळखू? मी ना पिंक कलरचा ब्लेझर घातलाय. पिंक ब्लेझर. What nonsense! हॅलो. हाय हँडसम. येस. तुम्ही आलात ना? येस पोहोचतोय. 2 मिनिटात. गिव्ह मी 2 मिनिट्स. आय एम जस्ट रीचिंग. बाय द वे, तुमच्या हातात सिरिंज आणि स्टेथोस्कोप आहे ना? हो आहे. म्हणजे कसं मी तुम्हाला ओळखेन ना लगेच. येस बट ऐका मी तुम्हाला कसं ओळखू? मला मी ना पिंक कलरचा ब्लेझर घातलाय. ब्लेझर? हो का? एनी प्रॉब्लेम? नो आय जस्ट रीच. बरं, मग तुम्ही येताय ना? येस आलो. लवकर या हा तुम्ही. येस आलो. Where is the pink blazer? Let me see. Where is the pink blazer? Where is the pink blazer? Pink blazer.
पिंक ब्लेझर फायनली आपण आता भेटणार. येस. व्हॉट नॉनसेन्स. सचिन, काय काय करताय काय तुम्ही? डॉक्टर विक्रांत नाव आहे माझं आणि तुमचं नाव डॉक्टर सचिन आहे, माहितीये मला. पण तुम्ही काय करताय इथे? हे स्टेथोस्कोप, ही सिरीज घेऊन रस्त्यावर काय? सोबतच का होतं असं? ते काय मी काय विचारतोय? ट्रीटमेंट रस्त्यावर आणि अशा प्रकारे? नाही थँक्यू संडी. व्हॉट? थँक्यू. सो गेट लॉस्ट. I said get lost immediately. Yes, I'm going. Out. Yes, sir. Bloody fool. Shit. मजा आली यार. सचिन सरांचा व्हॅलेंटाईन डे फर्स्ट क्लास झाला. तुमचं चालू द्या, आम्ही येतो. चला ग. कबीर, थोडा उशिरा आलायस पण वेळेत आलायस. ऐक ना, असली मज्जा आली सांगू तुला. सगळं ऐकलं मी. राधा, पण तू हा असं दुसऱ्यांचाच व्हॅलेंटाईन्स डे प्लॅन करत बसणार आहेस का आपला काही प्लॅन बनवणार आहेस? का मुलगी कधी मुलासाठी डेट प्लॅन करते का? वाय नॉट? एरवी तूच बोलत असतेस ना बॉईज अँड गर्ल्स आर इक्वल म्हणून. हा, मग आता काय झालं? तू कर ना प्लॅन, आय डोंट माइंड. कबीर नाही ना, प्लीज तू कर ना. मला प्लॅन करायला काहीच हरकत नाहीये, पण नंतर तूच बोलत असतेस हे नाही आवडलं, ते नाही आवडलं, हे असंच का केलं, हे तसंच का केलं. नाही, या नंतरच्या कंप्लेंट्स करण्यापेक्षा ना तूच प्लॅन कर. कबीर प्लीज ना, मी असं नाही म्हणणार, पण प्लीज तूच कर ना प्लॅन काहीतरी प्लीज. बरं, नाही नको, तू आता असं म्हणशील आणि नंतर मग परत. नाही ना कबीर, प्लीज ना, तू म्हणशील तसं प्लीज, पण तूच प्लॅन कर. विचार करतो. ए नाही, विचार नाही, कर ना काहीतरी प्लॅन प्लीज. राधा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मग आता तू बघच कसा प्लॅन करतो. नक्की? हा, बघू. बघ हा कबीर. करतो बोललो ना.